तोंडात ठेवताच विरघळणारे हे रवा नारळाचे लाडू दिवाळीच्या फराळात नसतील तर फराळ बनवलाय असं वाटतच नाही। आमच्याकडे तर म्हणजे मराठवाड्यात डाळीच्या लाडवासोबत हे रवा नारळाचे लाडू असतात म्हणजे असतातच। फक्त काही जण यात नारळ घालतात तर काही जण फक्त रव्यापासून हे लाडू बनवतात। नारळ घालून किती प्रमाण घ्यायचं आणि नारळ नाही घातलं तर किती प्रमाण घ्यायचं हे दोन्हीही मी व्हिडिओत सांगितलेलं आहे। नमस्कार, मी अमृता, कणेक कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण रवा नारळाचे एकदम परफेक्ट खुसखुशीत तोंडात ठेवताच विरघळणारे लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत। खूप छान होतात आणि चवीलाही भन्नाट लागतात। चला चला, दिवाळी आली, फराळ बनवायची वेळ झाली। सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा। आपण दिवाळीच्या फराळाला सुरुवात करणार आहोत। सुरुवात आपण रवा नारळाच्या लाडूपासून करणार आहोत। बऱ्याच जणींना नारळाचे लाडू खूप आवडतात पण बनवताच येत नाही। कधी लाडू टणक होतात तर कधी मिश्रणच पातळ होऊन जातं तर कधी लाडू करकरीत लागतात। त्यामुळे बऱ्याच लेडीज दिवाळीच्या फराळमधून हे रवा नारळाचे लाडू एकदम स्किप करून टाकतात किंवा मग बाहेरून विकत आणतात। पण घरी बनवलेल्या रवा नारळाच्या लाडूची मजाच वेगळी आहे, कारण आपण आपल्या आवडीनुसार त्यात नारळ घालू शकतो आणि तसेच साजूक तूप देखील घालू शकतो। त्यामुळे या दोन्ही गोष्टीमुळे रवा लाडूची टेस्ट अप्रतिम होते। त्यामुळे आपल्याला पाहिजे तसे लाडू बनवता येतात आणि हे बनवायलाही खूप सोपे आहेत बरं। फक्त आपल्याला रवा व्यवस्थित भाजायचा आहे आणि पाक व्यवस्थित ओळखायचा आहे। या दोन गोष्टी जर आपल्याला जमल्या तर रवा नारळाचे लाडू 100% परफेक्ट होतात म्हणजे होतातच। तर लगेच हे रवा नारळाचे तोंडात ठेवताच विरघळणारे लाडू कसे बनवायचे हे आपण पाहूया। तर रवा नारळाच्या लाडूसाठी आपल्याला 2 वाटी एकदम बारीकवाला रवा घ्यायचा आहे, 1 वाटी नारळ घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी साजूक तूप घ्यायचं आहे। आता तुम्ही नारळ यातलं स्किप देखील करू शकता, फक्त रव्यापासून देखील लाडू बनवू शकता। तुपाचं प्रमाण हेच ठेवायचं आहे, बाकी साखर आणि पाण्याचं प्रमाण पुढे मी तुम्हाला सांगेलच। तर लगेच गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि आता आपण जे तूप घेतलंय त्यातलं अर्ध तूप घालायचं आहे। कढई जास्त गरम झाली होती त्यामुळे गॅस बंद केलाय मी। आता लगेच आपल्याला यात रवा घालायचा आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुपात, म्हणजे हा एका जागी करपणार नाही। आता रवा भाजताना आपल्याला जाड बुडाची कढई घ्यायची आहे, म्हणजे रवा व्यवस्थित भाजला जातो, जळत नाही, करपत नाही। आता लगेच गॅस चालू केलेला आहे मी। आता मंद आचेवरती हा रवा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। त्या अगोदर हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटतंय त्यामुळे यात मी अजून साजूक तूप घालते। लागेल तसं आपल्याला साजूक तूप घालायचं आहे आणि रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। फक्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅस आपल्याला हाय करायचा नाही आहे आणि हाय फ्लेमवरती रवा भाजून घ्यायचा नाही आहे। मीडियम देखील म्हणजे मध्यम देखील गॅस करायचा नाही आहे, लहानच ठेवायचा आहे। लो फ्लेमवरती रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे, कारण जेवढा आपण रवा छान भाजू तेवढे आपले लाडू छान होतात। आता जवळपास 7 मिनिट होत आलेले आहे। 7 मिनिटानंतर रवा या कंडिशनमध्ये आहे। वेळोवेळी मी तुम्हाला टाईम सांगेल म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल। आता 7 मिनिटानंतर मी राहिलेलं सर्व तूप यात घातलेलं आहे। सर्व रवा आता तुपात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आता परत 3 मिनिट रवा भाजून घेतल्याच्या नंतर म्हणजे सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत 10 मिनिट रवा भाजून घेतल्याच्या नंतर आपल्याला यात ओल्या नारळाचा चव घालायचा आहे। नारळ फोडून घेतल्याच्या नंतर त्याच्या वरची जी काळपट साल असते ती काढून घेऊन त्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलेले आहे आणि असा चव तयार करून घेतला आहे। हा आता आपल्याला रव्यासोबत व्यवस्थित मिक्स करून छान भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, परत सांगेल मी। आपण हा चव व्यवस्थित रव्यासोबत भाजून घेतला की लाडू जास्त दिवस टिकतात, खराब होत नाहीत। यात जर नारळाचे मोठे मोठे तुकडे राहिले असतील तर ते आपल्याला या स्टेजला यातून काढून घ्यायचे आहेत, कारण ते आपल्याला अगोदर दिसत नाही, पण जसा नारळ भाजला जातो तसा तो डेसिकेटेड कोकोनट सारखा सेपरेट होतो आणि त्यामुळे यात जर मोठे तुकडे असतील तर ते लगेच दिसतात। सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत 20 ते 22 मिनिट होत आलेले आहे आणि रवा आपला व्यवस्थित भाजलेला आहे। याला हलकासा बदामी कलर आलेला आहे। नॉर्मल रवा आणि भाजलेला रवा यातला फरक तुम्ही पाहू शकाल। फ्लॅश चालू करून देखील मी तुम्हाला या दोन्हीतला फरक दाखवते, तुम्ही पाहू शकाल। हलकासा याला बदामी कलर आलाय। या स्टेजला आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। रवा एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचा आहे। आता याच कढईत आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। तर पाक बनवण्यासाठी आपल्याला 1.5 वाटी साखर घालायची आहे आणि साखरेच्या अर्ध म्हणजे पाऊण वाटी पाणी घालायचं आहे। आता जर तुम्ही ओला नारळ घेतला नसेल आणि 2 वाटी रवा घेतला असेल तर मग 1.25 वाटी साखर घालायची आहे आणि साखरेच्या अर्ध पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर गॅस चालू करून सर्वात अगोदर आपल्याला यातली साखर विरघळवून घ्यायची आहे।
आता आपली साखर बऱ्यापैकी विरघळत आलेली आहे, तरी अजून यात छोटे छोटे दाणे आहेत, तुम्ही पाहू शकाल. आता साखर जर खराब असेल, पाक जर खराब दिसत असेल तर आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे. हे व्यवस्थित पाकात मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आता थोडीशी वाढवायची आहे, म्हणजे यावरती असा फेस जमा होतो. आणि साईडला आता जी घाण दिसते ते आपल्याला काढून घ्यायची आहे एखाद्या चमच्याच्या मदतीने. तुम्ही पाहू शकाल पाकातली घाण अशी निघते. तसेच आता आपल्याला याचा एकतारी पाक बनवायचा आहे, पण ही घाण काढण्याच्या नादात आपला पाक होऊन जाईल, त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आणि त्यानंतर पाक स्वच्छ करून घ्यायचा आहे. साखर विरघळल्याच्या नंतर अगदी 4 ते 5 मिनिट लागतात पाक व्हायला, जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे पाक चेक करत राहायचं आहे अधूनमधून, नाहीतर मग पाक होऊन गेला म्हणजे हार्ड झाला तर मग आपले लाडू हार्ड होतील, तुटणार देखील नाहीत. पाक आता मगाशीपेक्षा स्वच्छ दिसतोय, तुम्ही पाहू शकाल. 5-6 मिनिट पाक उकळवून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला पाक चेक करायचा आहे. उलटण्यावरती पाक घ्यायचा आहे आणि अशा एखाद्या प्लेटवरती टाकायचा आहे. तुम्ही पाहू शकाल टाकल्या पाक एका जागी जमा झालाय, अजिबात पसरलेला नाहीये, म्हणजे आपला पाक झालेला आहे. खाली लगेच गॅस बंद करायचा आहे. 2 बोटाने कसा ओळखायचा तुम्ही आता पाहू शकाल. एका बोटाला पाक लावून घ्यायचा आहे आणि तो अंगठ्याला चिटकवून पाहायचा आहे. 2 बोटाच्या मध्ये अशी तार तयार होते, म्हणजे आपला एकतारी पाक झालेला आहे. गॅस आता मी अगोदरच बंद केलेला आहे. आता आपण जो रवा आणि नारळ भाजून घेतलेला आहे तो आपल्याला या पाकात घालायचा आहे. पाक गरम आहे आणि रवा कोमट आहे, त्यामुळे याला अशी उकळी आली. गॅस अजिबात चालू करायचा नाही, मी पुन्हा सांगेल, नाही तर तुम्ही म्हणता की तुमचं मिश्रण असं वरती आलतं, तर नाही, तसं अजिबात करायचं नाहीये. कढई खाली उतरून देखील दाखवते, तुम्ही पाहू शकाल. गॅस बंद आहे. आता रवा आणि नारळ आपल्याला पाकात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं मिक्स झालं की आता आपल्याला इलायची पावडर यात घालायची आहे. ही देखील यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. इलायची पावडर शेवटला घालायची आहे, म्हणजे याचा फ्लेवर छान मिश्रणात उतरतो. हे मिश्रण आता थोडंसं पातळ वाटते, पण अजिबात घाबरायचं नाही. रवा आहे, रवा सर्व पाक शोषून घेतो आणि घट्ट होतो. आता व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे मिश्रण असंच मुरण्यासाठी ठेवायचं आहे. तासभराने हे सेट होईल, परंतु आपल्याला दर 10 ते 15 मिनिटांनी याला चेक करत राहायचं आहे, कारण काही रवा लवकर पाक शोषून घेतो तर काही उशिरा, त्यामुळे याला अधूनमधून चेक करत राहायचं आहे आणि असं हलवून घ्यायचं आहे. आता बरोबर 45 मिनिटानंतर हे मिश्रण इतकं कोरडं झालेलं आहे, तुम्ही पाहू शकाल. आता लाडू बांधण्यासाठी हे मिश्रण परफेक्ट आहे. मिश्रण परफेक्ट आहे का हे कसं ओळखायचं? मिश्रण व्यवस्थित फोडून घ्यायचं, त्यातल्या सर्व गुठळ्या फोडून घ्यायच्या आणि त्याचा लाडू वळतोय का चेक करायचं. लाडू जर सैल होत असेल तर मिश्रण तसंच ठेवायचं आणि परत 10 ते 15 मिनिटांनी चेक करत राहायचं. आणि लाडू जर परफेक्ट होत असेल तर वळवून घ्यायचे, किंवा मिश्रण जर थोडंसं घट्ट झालं असेल तर हे गॅसवरती ठेवायचं, यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं, हे मोकळं करून घ्यायचं आणि त्यानंतर याचे लाडू वळायचे. आता यात मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घातले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा स्किप देखील करू शकता. ड्रायफ्रूट्स देखील आपल्याला सर्व मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि हाताने सर्व मिश्रण असं व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे, फोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचे लाडू वळायचे आहे. छान मऊसूत मिश्रण तयार झालेलं आहे आपलं. आता लाडू वळताना आपल्याला थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे, त्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि लगेच आता मी काही गार्निशिंगसाठी मनुके घेतलेले आहे. ते मनुके आपल्याला या स्टेजला लावायचे आहे, म्हणजे ते त्याला छान चिटकून राहतात. मनुक्याऐवजी तुम्ही दुसरे ड्रायफ्रूट्स देखील गार्निशिंगसाठी वापरू शकता किंवा काही नाही वापरलं तरी चालतं, प्लेन लाडूही छान दिसतात. तर दोन्ही हाताने मिश्रण एकजीव करून त्याला असं घट्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे लाडू तुटत नाही. आणि त्यानंतर त्याला असं हातावरती खेळवायचं आहे, म्हणजे लाडूला छान गोल गरगरीत आकार येतो. किती सुरेख लाडू तयार झाला आहे तुम्ही पाहू शकाल. हा लाडू आता प्लेटमध्ये ठेवून घेऊयात. राहिलेले सर्व लाडू देखील अशाच प्रकारे वळवून घ्यायचे आहे. व्हिडिओ खूप मोठा होतोय, त्यामुळे मी आता अजून लाडू वळवून दाखवत नाहीये. आता आपला हा शेवटचा लाडू आहे, पण मिश्रण अजिबात कोरडं झालेलं नाहीये, छान मऊसूतच आहे. लाडूही किती छान गोल गरगरीत झालाय तुम्ही पाहू शकाल. सर्व लाडू आता आपले रेडी आहे आणि किती सुरेख दिसताय तुम्ही पाहू शकाल. दिसायला जेवढे छान दिसतात, खायला त्यापेक्षा भन्नाट लागतात. आता लाडू किती छान मऊसूत झाले तुम्ही पाहू शकाल. अगदी जिभेवर ठेवताच विरघळतील असे सहज तुटतंय आणि याचा सहज भुगा होतोय. तर या दिवाळीत तुम्ही या पद्धतीने लाडू नक्की बनवून पहा, अजिबात खराब होणार नाहीत, खूप छान परफेक्ट होतील. तर हे रवा नारळाचे लाडू नक्की बनवून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा. बाय बाय. बाय बाय.